सांगोला तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त सांगोला सुतगिरणी येथील समाधी स्थळावर भजन कीर्तन पुष्पवृष्टी कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी कर्जत जामखेड येथील कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज पाटरे बोलत होते। पुढे बोलताना ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज पाटरे म्हणाले, सर्वांना आदर्श असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आबासाहेब। आबासाहेबांनी सर्वांना सोबत घेऊन तालुक्यात क्रांती घडविली। आबासाहेबांमुळे तालुक्यात आज ही शांतता अबाधित आहे। आबासाहेबांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते। आबासाहेब यांनी तालुक्यालाच आपले कुटुंब समजले होते। त्यामुळे आज ही संपूर्ण तालुका आबासाहेबांना आपले आदर्श मानत असल्याचे त्यांनी सांगत, आबासाहेबांनी दिलेले विचार सर्वांनी पुढे घेऊन जावे असे सांगितले। यावेळी आबासाहेबांच्या पत्नी रतनबाई गणपतराव देशमुख, कन्या शोभाताई पाटील, श्री चंद्रकांतदादा देशमुख, नातू आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख, सौ सरोजिनी पोपट देशमुख, सौ सुरेखा चंद्रकांत देशमुख, डॉक्टर निकेताताई बाबासाहेब देशमुख, डॉक्टर आस्था अनिकेत देशमुख, सुप्रिया देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीय उपस्थित होते। यावेळी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, माननीय आमदार रामहरी रुपनर, अजिंक्यराणा राजन पाटील, जीवन उत्तमराव जानकर, ब्रह्मानंद पडळकर, प्राध्यापक प्रभुचंद्र झपके, सौ राणीताई माने, चेतनसिंह केदार सावंत, श्रीकांतदादा देशमुख, सागर पाटील, यशराजे दीपकाबा साळुंके पाटील, भरत शेळके, चेतन नरोटे, प्रांत अधिकारी भैरवनाथ माळी, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तहसीलदार संतोष कनसे, मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, डॉक्टर प्रभाकर माळी, मारुत्याबा बनकर, बाळासाहेब एरंडे, माजी चिटणीस विठ्ठलराव शिंदे, चिटणीस दादाशेठ बाबर, इंजिनियर रमेश जाधव, अरुण पाटील, समाधान पाटील, बाळासाहेब काटकर, अमोल खरात, मायाप्पा यमगर, प्रमोद साळुंके पाटील, मावळी हळवणकर, सोमनाथ अवताडे, नागेश फाटे यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यासह सांगोला तालुक्यासह राज्य जिल्ह्यातील नागरिक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, विधिज्ञ बांधव, शिक्षक, अधिकारी, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, महिला भगिनी, तालुक्यातील सर्व विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांना अभिवादन केले।